नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहोत। तर ही जी फुलं आहेत ती आपण आता स्वच्छ निवडून घेऊ। याच्यामध्ये छोट्या-छोट्या ज्या कळ्या असतात त्या निवडून घ्यायच्या आणि काड्या ज्या असतात त्या सुद्धा काढून घ्यायच्या। ज्या कळ्या असतात ना छोट्या-छोट्या त्याच्यामुळे ही भाजी कडू लागते, त्यामुळे ज्या छोट्या-छोट्या कळ्या असतात त्या तुम्ही काढून टाका, कारण भाजी कडू लागली तर कोणीच खाणार नाही। हे बघा, अशा काड्या पण आपण काढलेल्या आहेत। आता इथे हळद टाकून आपण पाण्यामध्ये स्वच्छ ही भाजी धुवून घेणार आहोत। 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जे किडे वगैरे असतील तर ते निघून जातात। आता आपण कढईमध्ये तेल टाकलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊ कढईमध्ये। इथे मी मिरची, जिरं आणि लसूण यांचं थोडंसं वाटण करून घेतलंय, कारण या वाटणामुळे कसं भाजीला मस्त छान चव येते। मी मिरचीवर ही भाजी करणार आहे। काही जण ही मसाल्यावर सुद्धा बनवली जाते ही भाजी, मसाल्यावर पण छान लागते। आता आपण तेलामध्ये थोडंसं लसूण कापून टाकणार आहोत। लसणामुळे फोडणीमुळे भाजीला मस्त स्मेल येतो आणि खूप छान टेस्ट येते। आता थोडंसं आपण याच्यामध्ये एक कांदा मी कापून घेतलाय बारीक, तो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि जे आपण वाटण करून घेतलंय मिरचीचं ते याच्यामध्ये परतून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मसाला सुद्धा वापरू शकता, मसाल्यामुळे पण ती छान होते। मी हळद टाकले आणि आता आपण थोडंसं हिंग टाकू याच्यामध्ये। हिंगामुळे भाजीला आणखीनच टेस्ट वाढते। या भाजीमध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात, पित्तनाशक असते, संधिवातावर औषधी असते, तसेच तुमच्या कॅल्शियम यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे ही भाजी नक्की खाल्ली गेली पाहिजे। ज्या ज्या ऋतूमध्ये भाजी मिळते त्या भाज्या या आपण औषधी गुणधर्मांनी भरलेल्या असतात, त्यामुळे त्या नक्की खाल्ल्या पाहिजेत। आता आपण जी भाजी घेतली ती याच्यात टाकले, मी इथे न कापताच टाकले, तुम्ही हवं तर इथे कापून सुद्धा टाकू शकता आणि चांगली परतून घ्यायची ही भाजी। मस्त अगदी सोपी करायची पद्धत आहे आणि अगदी सहज आणि पटकन होते। मुळात ही भाजी 10 ते 15 मिनिटात होऊन जाते। मीठ टाकलंय आपण त्याच्यात चवीनुसार। आता थोडंसं परतून घेऊ आणि आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे। पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, वाफेवरच ही भाजी मस्त शिजली जाते। हे बघा, वाफेवरच ही भाजी आपण आता परतून घेणार आहोत। चांगली आपण परतून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर टाकले, हवं तर तुम्ही इथे ओला नारळ जर किसून टाकला तर आणखीन छान लागेल याच्यामध्ये। तर माझी अशी पद्धत आहे, तुमची कशी पद्धत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा। अशी ही औषधी गुणधर्मांनी पूर्ण असलेली भाजी नक्की सीझनमध्ये जर तुम्हाला मिळाली ना तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आता आपली भाजी झालेली आहे, आपण आता ती काढून घेऊ। अशी आज आपण इथे मस्त शेवग्याच्या फुलांची भाजी बनवली आहे। ज्या शेंगांची आपण भाजी आवडीने खातो, तसंच या फुलांची भाजी सुद्धा खूप छान लागते, टेस्टी लागते। तर नक्की करून बघा। थँक्यू।